नमस्कार मित्रांनो. 0 to 1 या आपल्या ट्रेडिंगच्या प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवशीचा पहिला ट्रेड जो की सेकंड कॅन्डलमध्ये प्लॅन केला. आणि सेकंड कॅन्डलमध्ये तुम्ही बघू शकता की एक पिन बार दिसतोय आणि त्यानंतर त्याला ब्रेकआउट भेटलं. थोडा ट्रेड एंट्री लेट झाली, 3 पॉईंटच्या अराउंड एंट्री लेट झाली आणि आपण स्टॉप लॉस हा जे आपण रेग्युलर ठेवतोय 10%च्या अराउंड तोच स्टॉप लॉस होता आपला. आणि त्यानंतर टार्गेट हे आपलं 174 दिसत आहे, तर ते 52%च्या अराउंड होतं. तर ऑलमोस्ट 1:5 हे आपले रिस्क रिवॉर्ड रेशो होतं, जे आपण 1:3पेक्षा जास्त आपण कंटिन्यू ठेवतोय. तर यामध्ये मार्केट तुम्ही बघू शकता की जवळजवळ आपला एस एल म्हणजे हिट होत होता, पण तिथून रिव्हर्स झालं. असं वाटलं होतं की म्हणजे सेकंड कॅन्डलला लगेच एस एल हिट होणार आहे, पण मार्केट तिथून बऱ्यापैकी फेवरमध्ये गेलं. तर बेरिश ट्रेड घेण्यामागचं कारण हे होतं कारण आपण ऑल टाईम हायला आहे आणि ऑल टाईम हायपासून आपण परत डे रेंज म्हणजे प्रिव्हियस डे रेंजमध्ये चालू आहे आपण. तर इथून एक फॉल येणं म्हणजे 200पर्यंत 2600-200पर्यंत फॉलची माझी अपेक्षा होती. आता हा मी आफ्टर मार्केट रेकॉर्ड करतोय त्यामुळं होती म्हणतोय, कारण मार्केटनं बराच वेळ टॉपला मुवमेंट दाखवली आणि त्यानंतर फॉल झाला. पण त्याआधी तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये म्हणजे मुमेंटम होतं ट्रेडमध्ये आणि जवळजवळ मला 3 ते 3,500पर्यंतचं प्रॉफिट पण दिसत होता स्क्रीनवरती. ॲक्च्युली या कंडिशनमध्ये ट्रेलिंग एस एल मी घेऊ शकत होतो वरती, बट मी टार्गेटसाठी वाट बघत होतो, टार्गेट ऑर एस एल. तर त्यामुळं फायनली तुम्ही बघू शकता की थोड्या वेळानंतर 143पर्यंतचा हाय लागला आणि हाय लागल्यानंतर मार्केट ॲक्च्युली तो सी पी आर रिव्हर्सल होता, तो नंतर बघितला मी. ते बघायला हवं होतं कारण अपस्टॉक्सच्या चार्टवरती सी पी आर आणि या गोष्टी दिसत नाहीत. तर ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती मी नंतर बघितलं की तो सी पी आर होता डेचा आणि तिथून मार्केटनं मस्त रिव्हर्सल दिलं. हीच कॅन्डल आहे ती आणि 145चा हाय मारला आणि आता तुम्ही बघू शकता 3,500-3,600पर्यंतचं प्रॉफिट दिसतं आहे. इथून फक्त एक एस एलवर ट्रेलिंग एस एल यूज करायला पाहिजे होतं, कारण आपलं जे आहे ते 114 ते 145 म्हणजे जवळजवळ 30 पॉईंटची मुवमेंट आलेली. 30 पॉईंट म्हणजे आपण 1:3 आपण बुक पण करू शकत होतो, पण आपलं टार्गेट हे वरती होतं आणि आपण 1:2च्या वरती गेल्यानंतर आपला एस एल आपल्या बाईंगपर्यंत घेऊन येऊ शकतो म्हणजे रूलनुसार. आणि पण तो एस एल आज वरती नाही घेतला मी, ट्रेल नाही केला त्याला. तर ठीक आहे, असं काय हे नाही आहे, मार्केट कधी प्रॉफिट देईल कधी एस एल देईल, पण आपण एस एल लावला होता ही सगळ्यात मोठी गोष्ट होती आपल्यासाठी. आणि फायनली इथून जे मुमेंटम डाऊनसाईडला आलं एकदम, कारण सी पी आरमधनं रिव्हर्स झालं आणि त्यानंतर थोडा थोडा वेळ कन्सल्टेशन टाईपमध्ये झालं 2-3 कॅन्डलमध्ये आणि त्यानंतर मस्त आपलं एस एल हिट. तर त्यानंतर ॲक्च्युअल मिस्टेक ही होती की तिथून मी जे सगळ्यात मोठा ट्रॅप जो झाला मला व्हॉल्यूम दिसत होता आणि तुम्ही बघू शकता, आणि त्यानंतर मी डायरेक्ट एंट्री घेतली. ॲक्च्युली तिथं रिटेस्ट होत होतं मार्केट तिथं, जे अपसाईडला जात असताना. आणि सेकंड कॅन्डल म्हणजे ज्या कॅन्डलला एंट्री घेतली त्यानंतरच्या सेकंड कॅन्डलला डायरेक्ट एस एल लीड झाला आपला. ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं प्रॉफिट पण आलं होतं, पण त्याला काय नाही म्हणू शकत, कारण फर्स्ट ट्रेड हा आपला ठीक होता म्हणजे प्रॉपर होता, ज्याच्यामध्ये आपण ट्रेलिंग एस एल नाही केलं. ॲक्च्युअल ट्रेलिंग एस एल केला असता तर हा सेकंड ट्रेड प्लॅन झाला नसता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं एक ट्रेडसाठीचा आपण म्हणजे वेट केला असता आपण किंवा वेट झाला असता, तर हा ट्रेड थोडा चुकीचा ट्रेड होता माझा आजचा. तर ठीक आहे, ॲक्च्युली 3,000चं लिमिट आहे, 55 रुपये जास्त झालेले आहेत. आणि काल सांगायचं एक होतं, काल माझ्याकडनं व्हिडिओ बनवायचं नाही झालं.
पण विकली लिमिट मला सांगायचं होतं तुम्हाला. विकली लिमिट मी 10,000 रुपये ठेवलेलं आहे. 10,000 म्हणजे माझा आज 3,000 रुपये झाला, तर माझ्याकडे 7,000 रुपये आहेत. म्हणजे मी जेवढे पण एस एल होतील माझे 7,000पर्यंतच होतील. जेव्हा संपेल तेव्हा माझा वीक क्लोज असेल. म्हणजे ते 3,000 2 दिवसामध्ये जर कंटिन्यू माझा लॉस झाला तर तिसऱ्या दिवशी माझ्याकडे 1,000 असतील, आणि 1,000मध्ये मी कोणता एस एल लावू शकत नाही. तर मी ट्रेडिंग नाही करू शकत चौथ्या दिवशी. तर आता मला थोडं व्यवस्थितपणे ट्रेड करायचं आहे, आणि लॉसला रिस्पेक्ट करायचा आहे, एस एलला रिस्पेक्ट करायचा आहे, टार्गेटला रिस्पेक्ट करायचा आहे. ॲक्च्युली डिसिप्लिन फॉलो केलं, कारण अदर डेज असता आणि हे माझे रूल्स नसते, तर कदाचित आज खूप मोठा लॉस घेतला असता मी. ओव्हर ट्रेडिंग पण झालं असतं. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण 7व्या दिवशी. धन्यवाद.